आपल्या घरात सुखसमृद्धी असावी, शांतता नांदावी, दारी पैशाची ओढ लागावी आणि कोणताही अडथळा न यावा. पण खरंच तुमचं घर समृद्ध, वास्तुदोषमुक्त आणि सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं आहे का? का कधी वाटतं की पैसा येतो पण टिकत नाही? घरात नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्या येत राहतात. कधी आरोग्य बिघडतं, कधी नोकरीत अडचणी येतात, तर कधी घरात नकारात्मकता भरून राहते. जर तुम्हीही हे सगळं अनुभवलं असेल तर हा एकच उपाय तुमचं नशीब बदलू शकतो. भगवान विश्वकर्मा यांची कृपा. होय, आज मी तुम्हाला विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी घरासाठी करायचे अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा नाहीसा होईल. घरात समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि आनंद नांदेल. हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक गुप्त वास्तू उपाय सांगणार आहे, जो त्वरित परिणाम देईल आणि घरात चमत्कारिक बदल घडवेल. चला तर मग सुरुवात करूया. विश्वकर्मा जयंती हा दिवस भगवान विश्वकर्मा यांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. यंदा विश्वकर्मा जयंती 10 फेब्रुवारीला आहे, म्हणजे सोमवारी. भगवान विश्वकर्मा यांनी स्वर्ग, द्वारका, पुष्पक विमान, यमलोक, त्रिशूळ, सुदर्शन चक्र आणि अनेक अद्भुत वास्तूंचे निर्माण केले आहे. त्यामुळे जर आपल्याला घर, दुकान, फॅक्टरी, ऑफिस, उद्योगधंद्यात प्रगती करायची असेल, अडथळे दूर करायचे असतील, तर या दिवशी योग्य विधी आणि उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मी तुम्हाला घरासाठी खास 5 प्रभावी उपाय सांगणार आहे. तर सर्वात पहिला उपाय म्हणजे की तुम्हाला या दिवशी म्हणजे विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी घरामध्ये स्वच्छता आणि वास्तुशुद्धी करायची आहे. जसं की तुम्हाला सकाळीच लवकर उठायचं आहे. सकाळी गंगाजल किंवा गोमित्र टाकून पूर्ण घर आपल्याला शुद्ध करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की घराचा जो आपला मुख्य दरवाजा असतो त्याच्यावर आपल्याला आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे. तुम्हाला सांगायचं आहे की वास्तुदोष जर तुम्हाला दूर करायचा असेल तर आपल्याला गुग्गुळ तुम्हाला सर्वांना माहीत असेल, गुग्गुळ किंवा लोभान याचा धूप घेऊन आपल्याला घरात पूर्ण इकडे फिरवायचा आहे आणि आपल्याला शुद्धता निर्माण करायची आहे. दुसरा एक उपाय असा आहे की विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी आपल्याला विश्वकर्माचं पूजन आणि वास्तुयंत्राची स्थापना आपल्याला या दिवशी करायची आहे. तर आपल्याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेस भगवान विश्वकर्मा यांची प्रतिमा किंवा चित्र घरात ठेवायचं आहे. तुमच्याकडे असेल तर उत्तम, नसेल तर तुम्ही बाहेरून आणू शकता. आणि समोर तुम्हाला त्याच्या जे फोटो असते त्याच्या समोर तुम्हाला तांब्या पितळेच्या पात्रात पाणी टाकायचं आहे. त्यात गंध टाकायचा आहे, फूल, धूप, दीप म्हणजे जो दिवा आहे तो आपल्याला तुपाचा लावायचा आहे आणि त्यांच्यासमोर नैवेद्य ठेवायचा आहे. आणि आपल्याला ही पूजा झाल्यानंतर आपल्याला त्याच्यासमोर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, ओम विश्वकर्मणे नमः. हा जो मंत्र आहे हा आपल्याला 108 वेळा जपायचा आहे. घरात विश्वकर्मा यंत्र किंवा वास्तुयंत्र या दिवशी आपण स्थापित करू शकतो. यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते. तिसरा उपाय असा की वास्तुदोष निवारणाचा एक अत्यंत खास उपाय आहे की तुम्हाला घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात कधीही जड वस्तू ठेवू नका. तुम्हाला शोधायचा आहे की घराचा उत्तर पूर्व जो कोपरा आहे तिथे बिलकुल तुम्हाला जाड वस्तू ठेवायची नाही आहे. घरात तुम्हाला तुटक्या वस्तू, बंद घड्याळे, फुटलेल्या मूर्ती ठेवायच्या नाही आहेत. वास्तुदोष टाळण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि त्यात गुलाबाचे फूल टाकावे. याने तुमचा वास्तुदोष टाळला जातो. नंतर चौथा उपाय की घराच्या समृद्धीसाठी हा चौथा उपाय अतिशय प्रभावशाली ठरतो की घराच्या मुख्य दारावर तुम्हाला लाल चंदनाने स्वस्तिक काढायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला घराच्या प्रत्येक खोलीत तुपाचा दिवा लावायचा आहे. नंतर घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये तुम्हाला सकाळीच पक्ष्यांसाठी पाणी आणि थोडं धान्य ठेवायचं आहे. नंतर आपल्याला 5वा म्हणजे शेवटचा उपाय व्यवसाय किंवा नोकरीतील यशासाठी एक सुंदर उपाय की आपली टेबल किंवा कामाच्या ठिकाणी विश्वकर्मा यांचे तुम्हाला चित्र नेऊन ठेवायचे आहे. ओम विश्वकर्मणे नमः हा मंत्र रोज तिथे तुम्हाला 21 वेळ जपायचा आहे. एका तांब्याच्या पत्र्यात 5 गहूचे दाणे ठेवा आणि ऑफिसमध्ये ते ठेवा. यामुळे आर्थिक तुम्हाला वृद्धी दिसेल.
नंतर आपण जाणून घेऊया की विश्वकर्माचं मंत्र आणि स्तोत्र पठण कसं करायचं. या दिवशी खास मंत्र आणि स्तोत्राचे पठण केल्यास जीवनात यश आणि तुमच्या भरभराट नक्कीच होईल. तर विश्वकर्माचा बीज मंत्र असा आहे की ओम आधार शक्तये नमः, नंतर अजून ओम कुमई नमः, ओम अनंतम नमः, ओम पृथ्वीये नमः. या मंत्राचा 21 वेळा जप केल्याने घरातील सगळ्या अडचणी दूर होतात. नंतर एक विश्वकर्माचं स्तोत्र आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावू शकता, गुगलवर टाकू शकता. मी तुम्हाला सांगते. विष्णुचक्रम सुदर्शनम विश्वकर्मा स्वयं हरी स्वयं चक्रम तु देवेश विश्वकर्मा प्रजापती. हे स्तोत्र वाचल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नंतर आता मी तुम्हाला एक गुप्त उपाय सांगणार आहे जो त्वरित तुम्हाला प्रभाव दाखवेल. हा उपाय म्हणजे आजच्या दिवशी घराच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यात फक्त 5 लवंगा टाकायच्या आहे. आणि हा उपाय केल्याने घरात चमत्कारिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि अडथळे दूर होतात. हे सगळे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या घरात भरभराट आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मला हे कमेंट्समध्ये नंतर कळवा. ओम विश्वकर्मणे नमः म्हणत या जो पवित्र दिवशी प्रार्थना करूया की आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतील आणि भरभराटीचे दिवस येतील. तर विश्वकर्मा जयंतीला या सोपी आणि प्रभावी उपाय केल्यास घरात शांतता, समृद्धी आणि वास्तुदोष निवारण होते. आजच्या या दिवशी आपण विश्वकर्मा भगवानांचा आशीर्वाद घेऊया आणि आपल्या घरासाठी शुभ संकल्प करूया. तर माझा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आणि तुमच्या फायदेशीर ठरला तर नक्की सगळ्या लोकांना तुम्ही शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.